नमस्कार मंडळी, कथा समजण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. राघव जान्हवी भाग 4. जान्हवी, राघव आणि राकेश तिघेही मीटिंगसाठी कंपनीतून बाहेर पडतात. ड्रायव्हर गाडी त्यांच्यासमोर आणतो आणि बॉडीगार्डही तिथे पोझिशन घेतात. गाडी जवळ येताच जान्हवीने राघवला गाडीत बसलेले पाहून विचारले की मी कुठे बसू. तेव्हा राघव जान्हवीकडे पाहून टेडी स्माईल देतो आणि तिला येऊन त्याच्या मांडीवर बसायला सांगतो. राघवचे बोलणे ऐकून जान्हवीला राग येतो आणि ती राघवकडे रोखून पाहते. ती कारच्या दुसऱ्या साईडला जाते, डोअर उघडते आणि कारमध्ये बसते. गाडीत बसताच तिला दिसले की राघव अजूनही तिच्याकडे पाहून हसत आहे. त्याला असे पाहून जान्हवीला अस्वस्थ वाटू लागते आणि ती राघवचे तोंड हाताने पकडून दुसरीकडे वळवते आणि म्हणते, माझ्याकडे लक्ष देण्यापेक्षा दुसरीकडे पहा. तिचं बोलणं ऐकून राघव हसतो आणि आपलं काम करू लागतो. तो मनात विचार करतो की जान्हवी, तू माझ्यावर काय जादू केली आहेस ते मला कळत नाही. तुला पाहिल्यावर मला तिची आठवण येते, कारण ती तुझ्यासारखीच होती. हा विचार करत असतानाच त्याच्या डोळ्यांसमोर एका लहान मुलीचा चेहरा आला, जो खूपच सुंदर होता. ती मुलगी राघवला बघून हसत होती. याआधी राघव पुढचा विचार करेल त्याला जोरात हलवत जान्हवी म्हणाली, साहेब कुठे हरवलात? जान्हवीच्या हलवण्यामुळे राघव शुद्धीवर आला आणि मग जान्हवीला बघतो आणि विचारतो, काय झालंय? जान्हवी म्हणाली, तू एकटाच लॅपटॉपकडे बघत हसत होतास. मला वाटले वेडा झाला की काय. राघव जेव्हा जान्हवीचे बोलणे ऐकतो तेव्हा तो जान्हवीकडे रोखून पाहतो. त्यामुळे जान्हवी घाबरते आणि पटकन सॉरी म्हणत तिचा चेहरा खिडकीतून बाहेर काढते आणि हातही बाहेर काढते, कारण काही वेळापूर्वीच पाऊस झाला असल्याने वातावरण अतिशय आल्हाददायक होते. आणि जेव्हा थंड वाऱ्याचा स्पर्श जान्हवीच्या चेहऱ्याला होतो तेव्हा ती खूप खुश होते. राकेश आणि ड्रायव्हर दोघेही जान्हवी आणि राघवचे बोलणे ऐकतात तेव्हा त्यांना खूप हसू येते, कारण आजवर राघव द ग्रेट बिझनेसमॅन किंग राघव सिंगला त्याच्या चेहऱ्यावर वेडे म्हणण्याची हिंमत कुणाची नव्हती. फक्त आमच्या जान्हवीमध्ये ही धैर्य होते. ड्रायव्हर आणि राकेश पुन्हा एकदा राघवकडे वळून पाहतात, ज्याच्या चेहऱ्यावर तो अजूनही रागावलेला असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. आणि राघव त्यांच्याकडे डोळे विस्फारून पाहत असताना दोघांनीही पटकन तोंड सरळ केले. राघव मनातल्या मनात विचार करतो की जेव्हापासून ही माझ्या आयुष्यात आली आहे तेव्हापासून माझी वाट लावली आहे. ही मला घाबरत नाही का? हिला धडा शिकवावा लागेल. त्यानंतर विचार करत त्याच्या चेहऱ्यावर एक राक्षसी हास्य दिसून येते. काही वेळाने राघवचा ताफा एका मोठ्या हॉटेलसमोर थांबतो. काफिला तिथे थांबताच हॉटेलचा मॅनेजर हॉटेलच्या बाहेर गाडीकडे धावत येतो आणि पटकन गाडीचा दरवाजा उघडतो आणि त्याला नमस्कार करतो, कारण हे हॉटेल राघवचेच होते. मॅनेजर राघवला खूप घाबरला होता, कारण राघव खूप खतरनाक होता आणि त्याचा ओरा त्याच्यापेक्षा जास्त भीतीदायक होता. घाबरलेल्या मॅनेजरला पाहताच त्याने नकारार्थी मान हलवली आणि मग एक शब्दही न बोलता मॅनेजरकडे न बघता पुढे जातो. हातात फाईल असलेली जान्हवी, राकेश आणि राघव तिघे मीटिंग रूमच्या दिशेने निघाले. त्यांचे अंगरक्षक त्यांच्या मागे होते. व्यवस्थापक त्यांना त्यांच्या बैठकीच्या खोलीत सोडतो आणि नंतर तिथून निघून जातो. राघव, जान्हवी आणि राकेश मीटिंग रूममध्ये प्रवेश करताच त्यांना एक 25 वर्षाचा मुलगा त्यांची वाट पाहत असल्याचे दिसले. तो मुलगा दुसरा कोणी नसून नीरज खन्ना होता. खन्ना कॉर्पोरेशनचे CEO त्यांचे वडील विकास खन्ना आणि त्यांचे सहाय्यक मनोज होते. नीरज राघवला पाहताच त्याच्या खुर्चीवरून उभा राहतो आणि राघवशी हस्तांदोलन करतो. राघव प्रथम त्याच्या हाताकडे पाहतो, मग नीरजकडे बघतो. मग हार मान्य करून तो नीरजच्या हातात हात हलवतो. राकेशची हस्तांदोलन केल्यानंतर नीरज जान्हवीकडे पाहताच तो जान्हवीच्या सौंदर्यात हरवून जातो, पण कुणीतरी त्याच्याकडे बघत आहे हे त्याला कळत नाही. नीरजला असं पाहून जान्हवीला खूप अस्वस्थ वाटत होतं. ती राघव आणि राकेशकडे बघते. राघव नीरजकडे बघत बोलतो, खन्ना साहेब, मला वाटतं आता आपण मीटिंग सुरू केली पाहिजे. राघवचे बोलणे ऐकून नीरजने होकारार्थी मान हलवली. त्यानंतर तो राघवची ओळख त्याचे वडील विकास खन्ना यांच्याशी करून देतो. राघवला पाहून विकास खन्ना खूप खुश होतो. शेवटी कोण आनंदी होणार नाही. राघवला भेटून जो नफा त्याच्या व्यवसायाला मिळणार होता तो एवढा मोठा होता की त्याच्या विचारापेक्षा तो कितीतरी पटीने जास्त होता. त्यामुळे तो मनातून खूप आनंदी होतो. मीटिंग सुरू होते. जसजशी मीटिंग पुढे सरकत होती तसतसा राघवचा राग वाढत होता, कारण नीरज जान्हवीकडे वासनायुक्त नजरेने बघत होता. तो जान्हवीला पाहून आपल्या ओठांवर जीभ फिरवत होता, जो राघवचा राग वाढवण्यासाठी पुरेसं होतं. त्यानंतर जेव्हा राघवला स्वतःवर नियंत्रण ठेवता येत नाही तेव्हा तो खिशातून रूम कार्ड काढतो आणि जान्हवीला सांगतो की मिस वर्मा, माझी इथे एक खोली आहे. कृपया त्या खोलीतील कपाटाच्या ड्रॉवरमधून एक फाईल आणा. जान्हवीलाही तिथे राहायचे नव्हते, म्हणून त्याचे म्हणणे ऐकून ती बैठकीच्या खोलीतून निघून जाते.
जेव्हा जान्हवी त्या बैठकीच्या खोलीतून बाहेर पडते तेव्हा राघव रागाने उभा राहतो आणि टेबलावर हात जोरात मारतो. आम्ही तुमच्यासोबतची मीटिंग रद्द करतोय. हे ऐकताच नीरज आणि विकास खन्ना राघवचा संतप्त आवाज ऐकून घाबरले. राघवचा राग पाहून मुलगा आणि वडील दोघेही थरथर कापू लागतात. यावेळी राघव त्यांना सैतानापेक्षा कमी दिसत नव्हता. नीरजने काय करण्याचा प्रयत्न केला हे राघवने पाहिल्यावर तो त्याची कॉलर पकडतो आणि त्याला स्वतःकडे खेचतो आणि दात चावत म्हणतो, तुझी जान्हवीकडे घाणेरडी नजर टाकण्याची हिंमत कशी झाली? आणि त्याच वेळी त्याने नीरजच्या चेहऱ्यावर जोरदार मुक्का मारला, ज्यामुळे नीरज जमिनीवर पडला आणि त्याच्या ओठांतून रक्त येऊ लागते. त्यानंतर राघवने त्याला अजून मारण्यास सुरुवात केली. जेव्हा विकास खन्ना राघवला नीरजला मारताना पाहतो तेव्हा तोही राघवचा राग पाहून क्षणभर घाबरतो. पण पुढच्या क्षणी तो शुद्धीवर येतो आणि राघवला म्हणतो की मिस्टर सिंग, प्लीज नीरजला माफ करा. भविष्यात तो अशी चूक करणार नाही. जेव्हा राघव पाहतो की मार खाऊन नीरज अर्धमेला झालेला असतो, तो नीरजकडे रागाने पाहून मग विकास खन्नाकडे पाहतो आणि त्याला सांगतो, माफी. तुमच्या मुलाला त्याने केलेल्या कृत्यामुळे कोणतीही क्षमा मिळू शकत नाही. ते अतिशय घाणेरडे कृत्य होते. आज नंतर खन्ना कॉर्पोरेशनसोबत सिंग कॉर्पोरेशनचे कोणतेही संबंध राहणार नाही. राघवचे बोलणे ऐकून विकास खन्ना घाबरला आणि मग म्हणतो, मिस्टर सिंग, कृपया नीरजला माफ करा. यामुळे आपल्या व्यवसायात काही फरक पडू देऊ नका. सिंग कॉर्पोरेशनने आपले हात मागे घेतले तर ते पूर्णपणे उद्ध्वस्त होईल हेही विकासला माहीत होते, कारण त्यांचे निम्म्याहून अधिक प्रकल्प सिंग कॉर्पोरेशनसोबतच चालू होते. त्यामुळेच त्यांना नीरजवर खूप राग आला की नीरजच्या एका चुकीमुळे आज ते उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. मग त्यांनी नीरजला कॉलर पकडून जमिनीवरून उभे केले आणि ते त्याला ओरडतात, नालायक, तुला लाज वाटत नाही का? मिस वर्मावर वाईट नजर टाकतो. आणि यासह एक मजबूत चापट त्यांनी त्याच्या तोंडावर मारली. कारण कुठे ते नफ्याचे स्वप्न पाहत होते, पण नीरजमुळे सगळंच बिघडलं होतं. राघव विकास खन्नाकडे रागाने पाहतो आणि त्याला सांगतो की मिस्टर खन्ना, मला वाटतं तुम्ही तुमच्या घरी जाऊन हा मेलोड्रामा कंटिन्यू करावा, कारण माझा वेळ माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. म्हणून या हरामखोर मुलाला उचला आणि माझ्या नजरेतून दूर घेऊन जा, कारण जर तुम्ही 1 मिनिटही इथे राहिलात तर मी तुमच्या मुलाला नरकात पाठवेल. विकास राघवचे म्हणणे ऐकताच खूप घाबरला, कारण राघव किती क्रूर आहे हे सर्वांनाच माहीत होते. जर कोणी त्याच्या गोष्टींवर किंवा त्याच्या साथीदारांवर लक्ष ठेवत असेल तर त्यांच्यासोबत तो कोणत्याही थराला जाऊ शकतो. तेवढ्यात दोघांनाही नीरजचा आवाज ऐकू आला, जो राघवशी बोलत होता. मिस्टर सिंग, मला वाटत नव्हते की ती मुलगी तुमच्यासाठी इतकी महत्त्वाची असेल, कारण ती फक्त एक सामान्य असिस्टंट आहे. राघव जेव्हा नीरजच्या तोंडून जान्हवीबद्दल अशा गोष्टी ऐकतो तेव्हा तो आपल्या रागावर नियंत्रण ठेवू शकत नाही. रागामुळे त्याचे डोळे लाल झाले होते आणि हातांच्या नसा ताणल्या होत्या. तो नीरजच्या चेहऱ्यावर जोरदार मुक्का मारतो आणि त्याचवेळी त्याच्या पोटात लाथ मारतो. त्यामुळे नीरज जमिनीवर पडतो आणि त्याच्या तोंडातून रक्त येऊ लागते. गुडघ्यावर बसून राघव त्याची कॉलर धरून दात घासत रागात म्हणतो, जान्हवीला सामान्य असिस्टंट म्हणण्याची तुझी हिंमत कशी झाली? तुला माहीत आहे ती कोण आहे? सिंग कॉर्पोरेशनची भावी मालकीण आहे ती. नीरज आणि विकास जेव्हा राघवचे बोलणे ऐकतात तेव्हा त्यांचे तोंड उघडेच राहते. विकासला भिंतीवर डोकं आपटून घ्यावं वाटलं, कारण त्यांच्या मुलाच्या एका चुकीमुळे राघव त्या पिता-पुत्रास आता हलक्यात सोडणार नव्हता. त्याला राघवची माफी मागायची होती, पण नीरजमुळे आता राघवला काय बोलावे तेच कळत नव्हते. पण तिथे आणखी 2 जण होते ज्यांचे तोंड उघडे होते आणि डोळे बाहेर येणार होते. ती दुसरी कुणी नसून जान्हवी आणि राकेश दोघेही तिथे होते. राघवचे बोलणे ऐकून राकेशला धक्का बसतो, पण जान्हवीला समजले नाही काय बोलावे. पण राघवचे बोलणे ऐकून तिला खूप राग येतो. खरं तर जान्हवी त्याच्या खोलीत गेली तेव्हा तिला तिथे एकही फाईल दिसली नाही. म्हणून ती राघवला विचारायला परत आली, पण तिने राघव आणि नीरजचे सगळं बोलणं ऐकलं होतं. राघवच्या रागवण्याच्या आवाजाने जान्हवी शुद्धीवर येते आणि हळूहळू खोलीत जाते आणि राघवच्या बोलण्याकडे पूर्ण दुर्लक्ष करते. पण नीरजने तिच्याबद्दल जे बोलले होते ते आठवताच तिच्या डोळ्यात राग येतो. ती नीरजची कॉलर पकडते आणि त्याला जमिनीवरून उभे करते आणि त्याच्या गालावर जोरदार चापट मारते आणि नीरजला सांगते की त्याची लायकी नाही माझ्याबद्दल आणि मी कोण आहे हे जाणून घेण्याची. जेवढ्या पैशाने तुमची संपूर्ण खन्ना कॉर्पोरेशन स्थापन झाली आहे त्या रकमेची माझ्या नावावर मालमत्ता आहे. नीरज आणि विकास जान्हवीचे म्हणणे ऐकताच त्यांची तोंडे उघडी राहतात. नीरज अजून काही बोलणार इतक्यात त्याच्या गालावर आणखी एक जोरदार थप्पड पडली. ती दुसरी कुणी नाही तर जान्हवीने मारली होती. जान्हवीला नीरजचा खूप राग आला, कारण आजपर्यंत तिच्याबद्दल असे वाईट बोलण्याची किंवा तिच्याकडे घाणेरडी नजर टाकण्याची कुणाची हिंमत नव्हती. ती नीरजकडे रोखून पाहते आणि म्हणते की जान्हवी वर्मा कोण आहे हे आता तुला चांगलेच समजेल.
जान्हवीचे नाव ऐकताच वडील आणि मुलगा दोघेही हैराण झाले. त्यानंतर जान्हवी तिच्या वडिलांना कॉल करते. जसे तिचे वडील कॉल उचलतात, जान्हवी थेट तिच्या वडिलांशी बोलते. हॅलो पप्पा. श्री वर्मा यांना जान्हवीचा आवाज ऐकताच समजले की त्यांची मुलगी यावेळी खूप रागावलेली आहे. जान्हवीचा राग शांत करणं खूप गरजेचं आहे हे त्यांना चांगलंच माहीत होतं. नाहीतर ती कुणाची वाट लावेल हे कुणालाच सांगता येणार नाही. जान्हवीचा आवाज ऐकून तिचे वडील बोलतात, हो सांग बेटा, एवढ्या रात्री का फोन केलास? सर्व काही ठीक आहे ना? आणि जान्हवी रागाने म्हणाली, पप्पा, खन्ना कॉर्पोरेशनसोबत आपले जे काही प्रोजेक्ट आहे ते तुम्ही कॅन्सल करा. नीरज आणि विकास खन्ना तिचे बोलणे ऐकताच त्यांची तोंडे उघडी पडतात. राघव आरामात त्याच्या खुर्चीवर बसतो. तो फक्त प्रेमाने जान्हवीकडे पाहत होता. त्याच्या ओठांवर एक राक्षसी हास्य होते. नीरज खन्नाची हालत पाहून तो हा शो खूप एन्जॉय करत होता. दुसरीकडे श्री वर्मा हे ऐकतात तेव्हा ते म्हणतात, ठीक आहे बेटा, मी करेन, पण काय झालं ते सांग, एवढा राग का येतोय? जान्हवी त्यांना इथे घडलेले सर्व सांगते तेव्हा त्यांना खूप राग येतो. ते जान्हवीला म्हणतात, बेटा काळजी करू नकोस, माझ्या मुलीकडे घाणेरडेपणे पाहण्याची त्याची हिंमत कशी झाली. त्यानंतर त्यांनी कॉल डिस्कनेक्ट केला व ते मुंबई पोलिसांना फोन करतात आणि खन्ना कॉर्पोरेशनमध्ये असलेल्या प्रकल्पाबद्दल त्यांच्या सहाय्यकालाही फोन करून त्यांना रद्द करण्यास सांगतात. जान्हवीने कॉल डिस्कनेक्ट केल्याचे राघवला दिसते तेव्हा त्याने एका हाताने जान्हवीचा हात धरला आणि तिला स्वतःकडे खेचले. त्यामुळे जान्हवी थेट राघवच्या मांडीवर पडली आणि तिचे डोके राघवच्या छातीवर आदळले. राघव फक्त हसत जान्हवीकडे बघत होता. जान्हवी जेव्हा राघवच्या चेहऱ्याकडे पाहते तेव्हा ती त्याच्या चेहऱ्यावर आणि त्याच्या हास्यात क्षणभर हरवून जाते, कारण तिला कुठेतरी राघवची उपस्थिती आवडते. राघव जवळ असल्याने तिचे हृदय वेगाने धडधडू लागते. तिला राघवसोबत राहायचे होते, पण तिचं मन तिला राघवपासून दूर राहायला सांगत होतं. पण नंतर तिच्या चेहऱ्याला कुणीतरी स्पर्श करत असल्याचं तिला जाणवतं. जेव्हा ती शुद्धीवर येते तेव्हा ती पाहते की राघवचे हात तिच्या चेहऱ्याला स्पर्श करत आहेत. राघव आपल्या एका हाताने तिचे केस कानामागे अडकवतो आणि तिच्या कानाजवळ ओठ नेऊन मस्तीच्या मूडमध्ये म्हणतो, मला वाटतं की आपण पहिले हे मॅटर सॉल्व्ह केलं पाहिजे. त्यानंतर तुला पाहिजे तेवढा वेळ तू माझ्याकडे प्रेमाने पाहू शकतेस. आणि तिला डोळा मारतो. राघवचे बोलणे ऐकून जान्हवीचे कान आणि गाल दोन्ही लाल झाले. मग ती पटकन तिच्या भावनांवर नियंत्रण ठेवते आणि राघवकडे बघते. मग नीरजकडे बघते. नीरज फक्त जान्हवी आणि राघवकडेच नजर रोखून पाहत होता. मग त्याला त्याच्यावर कुणाच्या तरी नजरेची तीव्रता जाणवते. तेव्हा तो शुद्धीवर येतो आणि जान्हवीकडे पाहून म्हणतो, मिस वर्मा, कृपया मला माफ करा. तुम्ही श्री वर्मा यांची मुलगी आहात हे मला माहीत नव्हते. मला ते माहीत असते तर मी तुमच्याशी असे कधीच वागलो नसतो. नीरजचे बोलणे ऐकून जान्हवी चिडते आणि राघवच्या मांडीवरून उठते आणि नीरजच्या तोंडात जोरात थप्पड मारते आणि विचारते, जर माझ्या जागी दुसरी एखादी मध्यम कुटुंबातील मुलगी असती आणि ती सुंदर असती तर तुम्ही असेच केले असते? आता जर तू कोणत्याही मुलीशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला तर तू तुरुंगात जाशील, पण त्यानंतर तुझी हाडंही कुणाला सापडणार नाहीत. तेवढ्यात पोलीस त्या खोलीत येतो आणि म्हणतात, मिस वर्मा कोण आहे? जान्हवी मागे वळून पाहते आणि म्हणते, काय मॅटर आहे इन्स्पेक्टर? मी जान्हवी वर्मा आहे. जेव्हा इन्स्पेक्टरला जान्हवी मिस वर्मा असल्याचे दिसले तेव्हा तो पटकन जान्हवीला म्हणाला की मॅम, तुमच्या वडिलांचा फोन आला होता की कुणीतरी तुमच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणात आम्हाला इथे यावे लागले. आणि जान्हवीला समजले की तिच्या वडिलांनी पोलिसांना बोलवले. ती इन्स्पेक्टरला सांगते, सर पप्पा अगदी बरोबर आहेत. नीरज खन्नाने माझ्यासोबत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला आहे. मी मीटिंगसाठी आले होते, मात्र त्यांनी माझ्याकडे घाणेरडी नजर टाकण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना पाहून नीरज आणि विकास खन्ना घाबरले. नीरजला अटक करण्यासाठी पोलीस पुढे सरसावताना विकास खन्ना हात जोडून माफी मागत जान्हवीकडे जातात आणि म्हणतात, जान्हवी, माझ्या मुलाला माफ कर. मी हात जोडून तुमची माफी मागतो. आज नंतर नीरज अशी चूक कधीच करणार नाही. तो कोणत्याही मुलीकडे आपली घाणेरडी नजर टाकणार नाही. आजच्या नंतर मी त्याला भारतात राहूच देणार नाही. मी लगेच भारताबाहेर पाठवीन. नीरज ही विनवणी करू लागला. जान्हवी इतकी कठोर मनाची व्यक्ती नव्हती. शेवटी तीही एक निरागस मुलगी होती. भलेही ती खूप खोडकर होती, पण या गोष्टींचा तिच्यावरही परिणाम झाला. त्यामुळे नीरज आणि विकास खन्ना यांच्या बोलण्याने ती विरघळते. तेव्हा सगळ्यांनाच राघवचा आवाज ऐकू येतो, जो अतिशय थंड आवाजात बोलत होता. इन्स्पेक्टर, मिस वर्मा काय म्हणाल्या ते तुम्ही ऐकले नसेल. इन्स्पेक्टर जेव्हा राघवला पाहतो तेव्हा तो फक्त त्याचा ओरा पाहूनच समजतो की हा सामान्य माणूस नाही. म्हणून तो राघवला विचारतो, तुम्ही कोण आहात? राघव इन्स्पेक्टरकडे पाहतो आणि एक टेडी स्माईल देतो आणि इन्स्पेक्टरला म्हणतो, तुम्ही राघव सिंगबद्दल कधीच ऐकले नाही? इन्स्पेक्टर राघव सिंग यांचे नाव ऐकताच थरथरू लागतो. तो दुसरा कोणी नसून राघव सिंग आहे हे समजायला त्याला वेळ लागत नाही.
म्हणून तो राघवला हॅलो करतो आणि पटकन नीरज सोबत निघून जातो. नंतर कोणताही संकोच न करता राघव जान्हवीचा हात धरतो आणि तिला मीटिंग रूमच्या बाहेर घेऊन जातो. जेव्हा राघव तिचा हात धरतो तेव्हा जान्हवीच्या हृदयाचे ठोके वेगाने वाढतात. अगदी राघवलाही तिच्या हृदयाचे ठोके सहज ऐकू येत होते. दुसरीकडे एका जंगलाच्या मध्यभागी एक मुलगी आणि 2 मुले असे 3 लोक उभे होते. एक मुलगा उरलेल्या दोघांशी बोलतो, तुम्ही कोणती चूक केली आहे हे तुम्हाला माहीत आहे का? आपण कोणता गुन्हा केला आहे हे जर कुणाला कळले तर आपल्याला कुणी माफ करणार नाही. त्यानंतर तो त्यांना काहीतरी सांगतो आणि निघून जाऊ लागतो. मग ती मुलगी त्याच्या जवळ येते आणि तिचा हात त्याच्या खांद्यावर ठेवते आणि म्हणते, प्लीज मला माफ कर, भविष्यात आपण अशी चूक कधीच करणार नाही. तर अमनने त्या मुलीचा हात खांद्यावरून झटकून टाकला आणि तिच्याकडे रागाने पाहत म्हणतो, दिया, मी तुला माझ्यापासून दूर राहण्यास किती वेळा सांगितले आहे? तुला माझ्याबद्दल काय भावना आहेत मला चांगलं माहीत आहे, पण माझ्या मनातील भावना फक्त मित्राची असते. शक्य तितके माझ्यापासून दूर राहा. मी पुन्हा पुन्हा सांगतोय की जिथे मैत्रीचा संबंध आहे ती आपली आयुष्यभर असेल, पण तुझं वागणं असंच चालू राहिलं तर असं होऊ शकतं की मला तुझ्याशी असलेली मैत्री तोडावी लागेल. असे बोलून तो तिथून निघून जातो. दिया अमनच्या मागे जाणार इतक्यात दुसरा मुलगा दियाच्या कमरेवर हात ठेवतो आणि तिला स्वतःकडे खेचतो आणि म्हणतो, तू मला का स्वीकारत नाहीस? अमन तुझ्यावर प्रेम करत नाही हे तुला चांगलंच माहीत आहे. असे म्हणत तो तिच्या मानेवर किस करतो. मग दिया त्या मुलाच्या हातावर हात ठेवते आणि त्याचे हात तिच्यापासून दूर करते आणि म्हणते, समर, प्लीज माझ्यापासून दूर राहा. तुला माहीत आहे की मी त्याच्यावर प्रेम करते. तेव्हा समरने रागाने घट्ट मूठ आवळली. मग तो पुन्हा तिच्या कमरेवर हात ठेवतो आणि तिला छातीशी घट्ट मिठी मारतो आणि मागून तिच्या मानेवर ओठ फिरवतो आणि म्हणतो की आज मी तुला हे दाखवून देईल की तुझे शरीर देखील माझ्या स्पर्शाने प्रतिक्रिया देते. आणि तो दियाला स्वतःकडे वळवतो आणि वेळ न घालवता त्याचे ओठ तिच्या ओठांवर ठेवतो आणि जबरदस्तीने तिच्या ओठांना किस करू लागतो. दिया त्याच्या खांद्यावर मारायला लागली, पण समरला तिच्या छोट्या हातांनी काहीच फरक पडला नाही. म्हणून समर तिचे हात धरून पाठीवर ठेवतो आणि आधी दिया त्याला किस करत नव्हती, पण नंतर ती समरच्या किस घेण्याने विरघळली. समर त्याचा एक हात तिच्या अंगावरून फिरवू लागतो आणि तिच्या अंगाला हात लावत प्रेमाने गुंजारत होता. दिया स्वतःवर नियंत्रण ठेवण्याचा खूप प्रयत्न करते, पण कधी ते खाली जमिनीवर झोपले हे दोघांच्याही लक्षात येत नाही. समर तिच्या ओठांवर हलकेसे चावून तिचे ओठ सोडून देतो आणि त्याचा चेहरा तिच्या मानेत लपवतो. दिया तिच्या वेगवान श्वासांना नियंत्रणात आणते आणि डोळे मिटून ती समरशी बोलते, समर, तुला माहीत आहे माझं अमनवर प्रेम आहे. समरने दियाचे म्हणणे ऐकल्यावर तो क्षणभर थांबला, पण पुढच्याच क्षणी त्याने तिच्या मानेवर किस करून तिथे जावा घेतला. मग तो दियाला त्याच्या अतिशय मोहक आवाजात म्हणतो की आज मला तुला याची जाणीव करून द्यायची आहे. तुझे कुणावर प्रेम आहे, कारण तुझे शरीर माझ्या स्पर्शावर प्रतिक्रिया देत आहे. काही क्षणात तुला हे देखील समजेल की तू अमनच्या नाही तर माझ्या प्रेमात आहेस. यावेळी समर दियाच्या अंगावर झोपलेला होता. दियाच्या वेगवान श्वासामुळे तिची छाती वर खाली होत होती, ज्यामुळे समर अधिकच उत्तेजित होत होता. शेवटी जेव्हा समोरचा कंट्रोल सुटतो तेव्हा तो त्याच्यावरचा ताबा गमावतो आणि दियाच्या अंगाला सगळीकडे स्पर्श करायला लागतो आणि तिच्या ओठांवर ओठ ठेवून तो पुन्हा तिच्या ओठांचे किस घेऊ लागतो. दिया समरकडे पाहते तर समर हसत दियाकडे बघत असतो. दियाला हे देखील समजते की समरसोबत राहिल्याने तिला जी फिलिंग येते ती अमनसोबत असताना तिला कधीच आली नाही. आणि आता अमनबद्दलच्या तिच्या भावना तिला स्पष्ट झाल्या की तो तिचा फक्त एक मित्र आहे, पण तिच्या समरबद्दलच्या भावना प्रियकरासारख्या आहेत. ती आता खुश होती. तिला आता तिच्या प्रेमाची जाणीव झाली होती. समरलाही आनंद झाला की दियाला समजलं की तिचं शरीर, तिचं मन, तिचं हृदय फक्त त्याच्यावरच प्रेम करते, अमनवर नाही. अमन फक्त तिचा मित्र आहे. हे तिघे कोण आहेत याबद्दल थोडं जाणून घेऊया. अमन आणि समर दोघेही राघवचे खरे भाऊ आहेत. दोघेही राघववर खूप प्रेम करतात. राघवला ज्या दिवशी घरातून हाकलून दिले त्याच दिवशी हे दोघे भाऊही घरातून निघून गेले होते. अमनला माहीत नाही की राघव भारतात परतला आहे. तो फक्त त्याला शोधण्याचा प्रयत्न करत आहे, कारण त्याला हे देखील माहीत नाही की ज्या राघव सिंगला संपूर्ण जग घाबरते तो दुसरा कुणी नसून राघव म्हणजेच त्याचा भाऊ आहे. आणि दिया ही त्या दोघांची बालपणीची मैत्रीण. राघव तिला आपली धाकटी बहीण मानत होता, त्यामुळे तीही राघवला आपला मोठा भाऊ मानते. दुसरीकडे राघव आणि जान्हवी दोघेही गाडीत बसले आहेत. राघव त्याच्या कामात व्यस्त होतो, पण जान्हवीच्या मनात अजूनही तीच गोष्ट सुरू असते. राघव नीरजला म्हणाला होता की तुझी तिच्याकडे घाणेरडी नजर टाकण्याची हिंमत कशी झाली?
तुला माहीत नाही का ती कोण आहे? ती सिंग कॉर्पोरेशनची होणारी मालकीण आहे. जान्हवीला राघवचे शब्द खूप आवडले होते, पण का ते माहीत नाही. हे आठवून तिच्या चेहऱ्यावर आपोआप हसू उमटते आणि ती खिडकीकडे तोंड करून हसत असते. राघव ही जान्हवीकडे चोरट्या नजरेने पाहत असतो. कारण जान्हवी आपल्यावर रागवेल अशी भीती त्याला वाटत होती, पण त्याला आता खूप भीती वाटू लागली होती. कारण तो रागारागात जे बोलून गेला होता. जेव्हा तो त्याच्या चोरट्या डोळ्यांनी पाहतो तेव्हा त्याला दिसले की जान्हवी गुपचूप हसत आहे. तेव्हा त्याचे तोंड उघडे पडते. तो मनात विचार करतो की ती कशावर हसत आहे. तेवढ्यात त्याच्या मनात एक विचार येतो आणि त्याच्या ओठांवर एक राक्षसी हसू उमटते. राघव हळूच आपला चेहरा जान्हवीकडे घेऊन जातो. जान्हवी अजूनही तशीच हसत होती. सुमारे 1 मिनिटानंतर जेव्हा जान्हवीला तिच्या मानेवर कुणाचे तरी उबदार श्वास जाणवतो तेव्हा ती घाबरते. पण नंतर तिला एक परिचित असा सुगंध येतो. तिने मागे वळून पाहताच चुकून तिचे ओठ राघवच्या ओठांना स्पर्श करतात. त्यामुळे दोघांच्याही अंगाचा थरकाप उडतो. जान्हवीचे डोळे खूप मोठे झाले होते. राघवच्या डोळ्यातील मस्ती तिला स्पष्ट दिसत होती. जान्हवी डोळे रोखून राघवकडे पाहते आणि तिने त्याला विचारले की तू माझ्या इतक्या जवळ काय करतो आहेस? तर राघव पण त्याचा चेहरा तिच्या चेहऱ्याजवळ घेऊन बोलतो, तू लपून लपून का हसत होतीस आधी ते सांग. राघवचे बोलणे ऐकून जान्हवी घाबरते आणि खिडकीकडे तोंड वळवते आणि मोठ्या ॲटिट्यूडने म्हणते की मला तुला सांगणे आवश्यक वाटत नाही. तिचे बोलणे ऐकून राघव आपला चेहरा कठोर करतो आणि म्हणतो की तू मला हे सांगत नाहीस तर ठीक आहे. आणि तो तिला कमरेने उचलून आपल्या मांडीवर बसवतो. जान्हवी तर शॉक होऊन जाते. तिला नुकतेच काय झाले ते समजत नाही. राघवची जान्हवीच्या कमरेवरची पकड आता सैल झाली होती. पण नंतर जेव्हा जान्हवी शुद्धीवर येते त्यावेळी ती राघवच्या तावडीतून सुटण्यासाठी धडपड करते. त्यामुळे राघव तिच्या कमरेवरची पकड अधिक मजबूत करतो आणि तो फक्त एकटक जान्हवीकडे प्रेमाने बघतच राहतो. पुढील भाग लवकरच. नमस्कार मंडळी, कथा आवडत असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि कमेंट करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा ज्यामुळे तुम्हाला पुढील भागाची नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद.